शिरोळची सुकन्या पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिनं चंद्रपूर इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्र महिला केसरी किताब मिळवून शिरोळ शहराचं नाव देश पातळीवर उज्ज्वल केल्याबद्दल पैलवान अमृता पुजारी हिचा शिरोळ नगरपालिका व समस्त नागरिक यांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार रविवारी 24 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवाजी चौकात करण्यात येणार आहे। चांदीची गदा, मानपत्र, सन्मान चिन्ह, 1 वर्षाची विमा पॉलिसी देऊन गौरवण्यात येणार आहे। असा निर्णय नगरपालिकेच्या दलित मित्र दिनकररावजी यादव सभागृहात झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला। महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारी हिचा सत्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या दलित मित्र दिनकररावजी यादव सभागृहात आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई होते। बैठकीच्या प्रारंभी युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी सर्वांचं स्वागत करून महाराष्ट्र केसरी पैलवान अमृता पुजारीच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल सविस्तर माहिती दिली। त्या पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी हा नागरी सत्कार समारंभ नगरपालिका व शहरवासियांच्या वतीनं भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे। त्याकरता नगरपालिकेचं सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही दिली। 24 डिसेंबर रोजी पैलवान अमृता पुजारी हिचं शहरात आगमन झाल्यानंतर शिरोळ पंचायत समितीपासून शहरातील विविध भागातून तिची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। हलगी, झांज, पथक, धनगरी, ढोल, लेझिम या पारंपरिक वाद्यासह हत्ती, घोडे, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, NCC कॅडेट, प्रमुख मान्यवर या मिरवणुकीमध्ये सामील होणार आहेत। शिवाय तिने कुस्ती क्षेत्रामध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल नगरपालिका व शिरोळ शहरवासियांच्या वतीनं शिवाजी चौकात नागरी सत्कार करण्यात येणार आहे। शिरोळवासियांच्या वतीनं चांदीची गदा, मानपत्र, सन्मान चिन्ह, विमा पॉलिसी देऊन गौरवण्यात येणार आहे असं सर्वानुमते ठरलं। या बैठकीस माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दलित मित्र डॉ. अशोकरावजी माने, माजी सरपंच गजानन संकपाळ, BG माने, दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर, पंडित काळे, प्रकाश गावडे, राजाराम कोळी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य, शहरातील पैलवान, तरुण मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह शिरोळकर नागरिक मोठ्या संख्येनं या बैठकीस उपस्थित होते। शिरोळ प्रतिनिधी, मराठी S न्यूज।